असा योद्धा समाजाला परत मिळणार नाही. एवढा निस्वार्थीपणा, ना पद, ना पैसा, ना प्रतिष्ठा, कसलीच अपेक्षा नाही. घरदार सोडलं, मायबाप सोडले, बायका पोरं सोडली, फक्त आणि फक्त समाज आणि गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या हितासाठी तळहातावरती मरण घेऊन हा माणूस एका वाघाप्रमाणे लढतोय. कुठलीच अपेक्षा नाही. आज जर ठरवलं असतं तर जरांगे पाटील आपलं जीवन आयुष्य आरामात जगू शकले असते, पण नाही आली मनामध्ये गद्दारी. उद्देश फक्त एकच, मराठा आरक्षण. आणि यासाठी ह्या माणसानं स्वतःची नियत तसं भरे ढळू दिली नाही. काय म्हणावं या माणसाला? देव की माणसातला देव? 2 कडक उपोषण करून मरण, कालपासून पुन्हा तिसऱ्या